आहे या इकडे दिलं तर इकडे सतीश ताटे महापालिकेचे कर्मचारी ताटे साहेब या समोर ताटे सतीश युवा हे आरोग्याचं आहे आवाजचं आहे मॅडम ते काम करायचे तेच म्हणलं तर किती आहे दत्ता साहेबाची किती आहे मी म्हणलं नाव त्या किती आहे म्हणलं जॅकेट काय आई बरोबर आहे काय सगळं चालू आहे ना झालं तर म्हणून बरोबर आहे नाही बरोबर आहे आणि फोन करून राहिलं ते म्हणजे यानं होत नाही त्यानं फोन करून राहिलं फोन लागले फोन करून राहिले आता ते मोदी करून केलं आहे नाही हे करतील आम्ही आलो कशासाठी ते म्हणते हे नाही ते नाही जा घरी करतील ते एक एक करते पण मोदी करून राहिले करून आलं पण झालं तर म्हणून कर आतापर्यंत झालं नाही काहीच नाही झालं तुम्हाला काहीच मिळालं नाही काहीच नाही राशन नाही मिळालं काही नाही कार्ड नाही तुमचं गाड्या असं नाही म्हणतात. बंद झालं बंद झालं म्हणते direct म्हणते बंद झालं. राशन कोणी घेतलं करोनाच्या काळात मोदीनच दिले असं आज जे देतं त्याचं तर म्हणायला पाहिजे मोदी बघा कधी आला या त्यांनी काढली म्हणून तुम्हाला त्यांनी दिली चला चला करून घ्या बरं का सगळ्याला मिळायला पाहिजे असं का मी ते लिंक बोलायला लागलो कलेक्टरला घरकुलचं चालू आहे फॉर्म भरायचा डाटा असतो 8 लाख शासन आपका नाम लिखा सर एक मिनट कौन कर रहा है पता है कौन कर रहा है ये कौन कर रहा है सब देश में मोदी जी कर रहे हैं बैठो बैठो तो मोदी जी हर गरीब के लिए काम कर रहे हैं तो वही आज आप आए मैं आपका स्वागत करता हूँ और ये मोदी जी ने टेबल लगाया नहीं तो अभी तक एजेंटों ने टेबल लगाए थे अभी डायरेक्ट मोदी जी ने टेबल लगाया एजेंट ने टेबल लगाए तो एजेंट आपसे पैसे लेंगे मगर ये टेबल पे कुछ भी नहीं लगेगा चला सगळं करून घ्या आणि काही अडचणी आल्या तर समजून सांगा हो सर कारण आता मी बऱ्याच अडचणी कलेक्टरकडे चाललो तुमचं नाही योग्य नाही ते करून घेतो निकालने का बोल रहा तो सामने बोल दो हाँ हाँ वर
नाव नोंदवलं का त्याच्यात? नमस्कार. आज इथं जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज विकसित भारत यात्रा या यात्रेचं संकलन म्हणजे नरेंद्र मोदीजींनी असं केलं का सर्व गरीब महिलांना व माझ्या जनतेला त्याचा लाभ मिळावा आणि त्या लाभाचे ते लाभार्थी व्हावा आणि सर्वांपर्यंत माझ्या योजना छोट्या ते छोट्या घरापर्यंत छोट्या ते छोट्या लोकांपर्यंत योजना जावा. त्याच्यामुळं आणि महिलांसाठी भरपूर काही योजना आणलेल्या आहेत. त्या योजनेचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा आणि संजू भाऊ केनेकर इथं आलेले आहेत, त्यांचं आम्ही हडको मंडळाच्या वतीनं हार्दिक 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 आज या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी गरिबाच्या दारापर्यंत जाण्याचा संकल्प विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून करत आहे. आपण त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. आजच्या या यात्रेला आवर्जून लाभधारकांचा जो मेळावा लाभला, आपले प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य बकलेजी, सतीश ताटे, गवळीजी, रवी राजपूत आणि महिला मोर्चाच्या खऱ्या अर्थानं आवर्जून उपस्थित राहिलेल्या आपल्या सरचिटणीस हिनाताई मिसाळ यांनी प्रत्येक संकल्प यात्रेमध्ये जाऊन महिलांना खऱ्या अर्थानं या महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं. आज मोदीजी प्रत्येक गरिबाच्या दारापर्यंत जातात, कारण भारतीय जनता पार्टीचे संस्कारच ते आहे आणि त्या संस्कारातून खऱ्या अर्थानं पंतप्रधान मोदीजी दीन दलित पीडित उपेक्षित लोकांच्या घरावर जाणे आणि त्यांना लाभार्थी बनवणे, प्रत्येक योजनेचा लाभ देणे हा खऱ्या अर्थानं आम्ही आज कार्यकर्ते शासनाने केलेल्या दारापर्यंत आलेल्या शासनाने योग्य काम गरिबांचं करतं का नाही याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे बघायला. आणि त्यामुळे निश्चितपणे याचा लाभ आपण घ्यावा. लाभार्थ मध्ये काही कमी पडल्यास ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना कळवावं एवढं यावेळेस निश्चित करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो. आपण भारत माता की हेलो मॅडम
मीना विजय मिसाळ, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सरचिटणीस. आज जे संकल्प यात्रा आहे, ही यात्रा लोकांच्या घरापर्यंत, दारापर्यंत आलेली आहे. ह्या योजनेचा नरेंद्र मोदीजींनी हे संकल्प जो ठेवलेला आहे, या यात्रेचा उद्देश असा आहे का माझे जेवढे पण नागरिक आहे, जेवढे पण भारतातले जेवढे पण लोक आहेत, त्यांच्यापर्यंत माझ्या योजना तिथपर्यंत पोचल्या पाहिजे आणि त्या योजनेचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे, एवढाच त्यांचा उद्देश आहे. आणि कोणी गरीब, कोणी श्रीमंत, कोणी लहान, कोणी थोर असं त्यांच्या नजरेमध्ये कधीच त्यांनी ठरलेलं नाही आहे आणि हे केलेलं नाही आहे. या यात्रेत येऊन आणि लोकांनी प्रतिसाद देऊन आणि नेहमी संजू भाऊ आणि बकले भाऊ हे नेहमी म्हणजे सहकार्य करत असतात. एवढंच बोलते आणि मी माझे 2 शब्द सांगता. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे संकल्प विकसित भारत यात्रा काढली, या यात्रेचा खऱ्या अर्थानं उद्देशच आहे की गरिबांच्या दारापर्यंत जाणे आणि सरकारनं दिलेल्या योजनेचा लाभ गरिबांपर्यंत पोहोचवणे. आणि या लाभ पोहोचवताना जी खऱ्या अर्थाने शासकीय यंत्रणा काम करते, ती यंत्रणा काम नीट बरोबर करते का नाही, म्हणून भारतीय जनता पार्टीतला प्रत्येक वार्डातील कार्यकर्ता आज काम करतोय. आज या संकल्प विकसित भारत यात्रेच्या कार्यक्रमाला आम्ही आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस मीनाताई मिसाळ, तसेच मी आणि ज्यांनी हा कार्यक्रम ठेवला ते बकलेजी, सतीश ताटे, गवळीजी, सर्व इथले पदाधिकारी यांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. लोकांपर्यंत कसं जायचं हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या संस्कारातच आहे आणि त्यामुळे निश्चितपणे याचा लाभ आज पाहता तुम्ही किती गरीब लोकांना लाभ मिळतोय. पहिले 50 वर्षापूर्वी एजंट योजना पळवायच्या, एजंट पैसे घेऊन योजना द्यायच्या, पण आज डायरेक्ट मोदीचा टेबल लोकांच्या दारात येतोय. आज खऱ्या अर्थानं लोकांना लाभ देण्याचं काम मोदींच्या काळात चालू झालं. त्यामुळे मी खरं तर या कार्यक्रम घेणारे जे काही आमचे पदाधिकारी आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.